नानापडी झाल्यानंतर या बाकीच्या 50 पल्ल्या झालेले आहेत. चांगली सुरुवात केली की आपल्या कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक मधुकर पाटील यांनी 4 वर्षापूर्वी इथे झेंडावंदनाची सुरुवात केली. अतिशय चांगलं काम केलं आणि त्यामुळं नाना पाटील चौकाचं नाव हे चांगलं आजवर होण्याची शक्यता आहे. आपण सगळ्यांनी या नाना पाटलांच्या कार्याचं कौतुक केलं पाहिजे आणि त्याचा आदर्श ठेवून त्यानं सातत्य आपण ते टिकवलं पाहिजे. प्रामाणिक आणि निष्ठा ही महत्त्वाची गरज आहे. आपण ज्या भागात राहतोय, ज्या कॉलनीत राहतोय त्या नावाचा आपला अभिमान असला पाहिजे, बरोबर आहे काय? आणि यासाठी आपण आज या ठिकाणी क्रांती नाना पाटलांची 125वी जयंती आपण आज करतोय. 125 वर्ष झाले त्यांच्या जन्माला. 1976 साली त्यांचा देहावसन झालं, पण त्यांच्या जयंतीला आज 125वी जयंती आहे. त्या आज आपण तुमच्या सगळ्यांच्या अवधीत साजरी करतोय. परत एकदा घोषणा करतो, क्रांतिश्री नाना पाटलांचा जय हो. क्रांती नाना पाटलांचा जय हो. धन्यवाद. यानंतर कॉम्रेड सुभाष 1987 साली महाराज की जय. महात्मा फुलेंचा जय. महात्मा फुलेंचा जय. क्रांतिसिंह नाना पाटील पाटलांचा जय. क्रांतिसिंह नाना पाटील पाटलांचा जय हो. तर ह्या घोषणा मी का दिल्या तर नाना पाटलांचे ते गुरु होते छत्रपती शिवाजी आणि महात्मा फुले.